कोपरीतील छोटे व्यावसायिक व खोकीधारकांच्यावर नगर परिषदेच्या रोजीरोटीवर घाला. हुपरी तालुका हातकणंगले येथील छोटे व्यावसायिक, खोकीधारक व छोटी टपरीधारक या सर्व लोकांना हुपरी नगर परिषद यांनी एक नोटीस पाठवली आहे. ही नोटीस या व्यावसायिकांच्या व्यवसायावरती घाला घालणार आहे. या अन्यायाविरोधात आज सर्व खोकीधारक व गाळेधारक एकत्रित येऊन या नोटीसला तात्काळ मागे घ्यावे या मागणीसाठी आपल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय धैर्यशील दादा माने यांची भेट घेतली व व्यथा अडचणी खासदारांच्या पुढे मांडल्या. या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिवसेनेचे तालुका प्रमुख अजितराव सुतार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख दौलतराव पाटील, माजी सरपंच सुभाषराव कागले, माजी नगरसेवक रफिक मुल्ला व सामाजिक कार्यकर्ते अशोकराव खाडे यांनी केले. यावेळी खासदार धैर्यशील साहेबांनी सर्व व्यावसायिकांना दिलासा देऊन आपण तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. हुपरी येथील श्री शिवमूर्तीच्या सभोवतालचे खोकेधारक तसेच बजरंग दल हुपरीचे कार्यकर्ते व हुपरी नगर परिषदेचे अधिकारी यांची संयुक्त मीटिंग दिनांक 5 रोजी सकाळी 11 वाजता हातकणंगले तहसीलदार कार्यालय येथे बोलण्यात आले आहे. या ठिकाणी चर्चेतून हा मार्ग काढून हा प्रश्न सोडवण्यात येईल. प्रतिनिधी सुनील कुंभार, रेंदाळ, हुपरी. त्या ठिकाणी एक शिवस्मारक उभा केले. त्या ठिकाणी असं केले की ते शिवस्मारक पण बसवले, तिथे व्यवसायिकांना पण बसवले. ते चांगल्या पद्धतीचं एक तिथं उदाहरण आपल्यासमोर आहे. आम्ही म्हणजे दादा विधानमंडळात जी आर झाला की बाबा 2011 पर्यंतचे अतिक्रमण काय तो विषय दादाच्या काळावरती घातलाय. दादा आता तात्काळ शिवसाहेबांना फोन करून काही सूचना देणार आहे आणि विषय फक्त शिवमूर्ती सभोवतालचे 15-20 दरम्यानचा होता. शिवने काय केलं, संपूर्ण गावाला याच्यामध्ये ओढलं. शिवचा हे जो काही चुकीचा कारभार त्या ठिकाणी झाला आहे त्या संदर्भात काही सूचना दादा शिवसाहेबांना त्या ठिकाणी बोलवून द्यायला वाटल्या. आता हुपरी नगरपालिका मोठी काय विधानमंडळ मोठं, विधानसभेमध्ये जी आर होतोय की 2011 पर्यंतचे अतिक्रमण कायम करणे. त्या दिवशी चालायचे बरोबर, नियमित करायचे महाराष्ट्र आणि त्याचा अध्यक्ष आहे मी, ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आदरणीय बापूस आपले त्या केल्यानंतर हुपरी नगरपालिकेनं त्या खोकीधारकांना आणि त्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समोर समोर बसवून त्यातनं काहीतरी तोडगा काढायला पाहिजे होता. बरोबर की त्या 3 पिढ्या झाल्या त्या ठिकाणी व्यावसायिक लोक तिथे व्यवसाय करल्या, त्यांच्याही पोटावरती पाय नको. छोटी छोटी लोक आहेत आणि त्यांच्या त्याच उद्योगातून त्यांचा उदरनिर्वाह चालतोय. तर त्या लोकांना काय करता येईल, त्यांचं कसं डिझाईन केलं त्यात सामावून घेता येईल किंवा त्यांना दुसरीकडे कुठं त्यांना पोहोचवता येईल का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. आपण